हसा देते साधे करीते साया कारणाभ्यास तुका म्हणे अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. पण दुसरं एक वाक्य आहे, अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते कारण अभ्यास. मग देव म्हणजे नक्की तरी काय? इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. देव म्हणजे काय? जे कुणाला जमत नाही ते ज्याला जमत त्याला देव म्हणतात. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. जे कुणाला जमलं नाही ते ज्याला जमत त्याला देव म्हणतात. त्याला म्हणतात तरी काय? जी अशक्य गोष्ट आहे ती शक्य. जसं हा मुलगा पखवादातला तज्ञ आहे, तज्ञ आहे. हे गायनातले तज्ञ आहेत, तज्ञ MA MPhil B.Pharm M.Tech M.Phil PhD हे तज्ञ आहेत. हृदयरोग तज्ञ, किडनी तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, तज्ञ कंस्ट्रक्शन तज्ञ, बांधकाम तज्ञ, तज्ञ ते अख्खं जग तज्ञ आहे. पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. अख्खं जग तज्ञ आहे, अख्खं जग तज्ञ आहे. कोण हृदयरोग तज्ञ आहे, कोण किडनी तज्ञ आहेत, कोण वाईट वागण्यात तज्ञ आहेत, कोण चांगलं काम बिघडवण्यात तज्ञ आहेत. तज्ञ आहेत ती माणसं. पण अख्खं जग तज्ञ आहे. पण कटेवरचा देव 8व्या अध्यायातली शेवटची ओवी म्हणते, हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुलदेवा. बाकी सगळे तज्ञ आहेत पण देव सर्वज्ञ आहे. आपण तज्ञ आहेत, चांगल्या संसाराचं वाटोळं करण्यात तज्ञ आहेत. आपण तज्ञ आहेत पण सर्वज्ञ नाहीत आणि देव सर्वज्ञ आहेत. म्हणून या जगात अभ्यासापेक्षा देव असा बोंबलून निधन भेटत नाही. हे असं कधी नाही. या विश्वात असं कधी घडलं नाही का संत देवाकडे गेलेत. चुकीचं आहे ते. देव संतांकडे आले. सावता बाबाकडे देव आलेत, काकाकडे देव आलेत, मीराबाईकडे देव आलेत, जनाबाईकडे देव आलेत. व एकच समजा, आयुष्यात चांगलं वागा हाच देव आहे. चांगलं वागा याच्यापेक्षा देव काय? जास्त गण लावणाऱ्याला देव जास्त प्रेम करतो असं थोडंच आहे की 16 बायका पोरण हिंडा बोंबलत हे तुम्हाला देव भेटल. वाढवा दाटा दाढ्या जाटा कोणी सांगितलं तुम्हाला? विश्वातल्या सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्यात. 1 बजट करा, 2 नीतीनं जगा, 3 चांगलं वागा, 4 गायची आईची आणि काळ्या आईची सेवा करा आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे, वापर चांगला करा. काय सांगितलं काय? पुन्हा उलट आहे त्याला. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर बोला बोला गेलं बाबा ध्यान आहे. पण 12वा अध्याय असं नाही म्हणत. 10वा अध्याय 10वा अध्याय असं म्हणतोय, संपत्ती आली तर दया येत नाही, दया जर आली तर संपत्ती येत नाही आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय देव झाले अवघे